हॅलो, नमस्कार. आपणा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रक्षाबंधनसाठी काही भन्नाट आयडियाज. तर रक्षाबंधन जवळ आलं की सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे यावर्षी रक्षाबंधनला भावाकडून काय गिफ्ट घ्यायचं? मोबाईल, पर्स की एखादं दुसरं कोणतं तरी महागडं गिफ्ट? पण ही महागड्या वस्तू काही कालांतराने नष्ट होतात. पण आपल्याला असं एखादं गिफ्ट हवं असेल, जे कालांतरानेही आपल्या आठवणीत राहील. तर अशा काही आयडियाज घेऊन मी तुमच्यासाठी आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सगळ्यात पहिलं आणि माझं आवडतं गिफ्ट म्हणजे पुस्तक. तुम्ही तुमच्या भावाला सांगू शकता, मला एखादं छानसं पुस्तक भेट दे. मग ती कादंबरी असो किंवा बायोग्राफी असो. पुस्तक हे एक असं गिफ्ट आहे, जे कायम तुम्हाला सोबत करतं. ते तुमच्या विचारांना दिशा देखील देतं आणि हेच विचार तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी मदत करतात. दुसरं गिफ्ट हे कदाचित सगळ्यात सुंदर गिफ्ट असेल. तुम्ही भावाला सांगा, की यावेळेस मला काही विकत नको घेऊन देऊ, पण तुझा काही वेळ मला दे. या वेळात तुम्ही एकत्र फिरायला जा, एखादी छान मूव्ही बघा, एकत्र चहा प्या किंवा एखादं असं काम जे तुम्हाला आनंद देतं, ते तुम्ही करून बघा. कारण आपण जसजसं मोठे होतो, तसे एकमेकांना कमी भेटतो आणि नंतर बोलू असं म्हणत जातो. पण यावेळेस नंतर नको, आज आपण एकमेकांसाठी थोडा वेळ काढूया. तिसरं गिफ्ट म्हणजे जुन्या आठवणी पुन्हा जगूया. तुम्ही भावाला सांगू शकता, आपण लहानपणी जे जे काही करायचो, त्यातली एखादी गोष्ट आपण पुन्हा करूया. जसं की तुम्ही एखादा जुना अल्बम ओपन करून त्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण कुठे-कुठे जायचो ते आठवू शकता किंवा लहानपणी आपण कशा खोड्या करायचो, कसे भांडायचो, कसं एकमेकांवर प्रेम करायचो, कसं एकमेकांची काळजी करायचो, हे सगळं तुम्ही आठवू शकता आणि त्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊन त्या आठवणी पुन्हा जगू शकता. बालपणीच्या त्या आठवणी पुन्हा एकदा जगणं हे खरंच खूप प्राइसलेस गिफ्ट आहे. चौथं गिफ्ट म्हणजे तुम्ही जर लांब राहत असाल तर व्हिडिओ कॉल करा. काही भावंड ही एकाच शहरामध्ये राहतात, काही भावंड ही 2 वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात, तर काही भावंड ही वेगवेगळ्या देशांमध्ये राहतात. तर अशा वेळेस आपल्याला प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही. तर अशा वेळेस तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता. पण व्हिडिओ कॉल करून फक्त हॅपी रक्षाबंधन असं म्हणून तो कॉल कट न करता अशा वेळेस काही कन्व्हर्सेशन्स कर. अगदी साधं, जसं की काय चाललंय? तुझं काम कसं चाललंय? तुझ्या आयुष्यात काय काय गोष्टी घडत आहेत? ती लहानपणीची गोष्ट तुला आठवते का? अगदी साधे क्वेश्चन. पण त्यातून कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. कारण काही वेळेस आपल्या माणसांचा आवाज ऐकणं हे देखील आपल्याला सुकून दे. 5वा गिफ्ट ऑप्शन आहे तो म्हणजे भावाच्या हातचं स्पेशल मील. जर तुमचा भाऊ स्वयंपाक करू शकत असेल तर यावर्षी त्याला सांगा, आज मला तुझ्या हातचा स्वयंपाक हवा आहे. मग तो एखादा तुमचा आवडता ब्रेकफास्ट असेल, एखादा डिनर असेल किंवा एखादी चाइल्डहूड रेसिपी. आणि जर त्याला स्वयंपाक येत नसेल तर तुम्ही दोघांनी मिळून एखादी रेसिपी ट्राय करू शकता. थोडं कच्चं पक्कं बनेल, पण त्यातून एक आयुष्यभरासाठी मेमरी तयार होईल. 6वा गिफ्ट ऑप्शन आहे ते म्हणजे सिबलिंग डे प्लॅन करा. यावर्षीपासून एक नवीन ट्रेडिशन चालू करा, ती म्हणजे रक्षाबंधन दिवशी सिबलिंग डे. एकत्र नाश्ता, एकत्र जेवण, एकत्र मूव्ही बघणं, एकत्र कुठेतरी ट्रिपला जाणं, असे प्लॅन तुम्ही करू शकता. आणि या दिवसाच्या शेवटी एक छानसा फोटो क्लिक करायला विसरू नका. आणि हा दिवस दरवर्षी रिपीट करा. आणि काही वर्षानंतर तुम्हाला जाणवेल की आपण रक्षाबंधनच साजरं नव्हतं केलं, तर त्याबरोबर अनेक आठवणी आपण जमा केल्या आहेत. आणि शेवटी एक साधं पण एकदम स्पेशल गिफ्ट म्हणजे एक हँड रिटन लेटर. आपण समोरच्याला कधीच नाही सांगत की तू माझ्यासाठी काय आहेस, तुझं माझ्या आयुष्यातील स्थान किती महत्त्वाचं आहे, ते तुम्ही एका कागदावर लिहू शकता. आपण कितीही भांडलो तरी तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस किंवा अगदी साधं थँक फॉर बीइंग माय ब्रदर एवढंसं सुद्धा पुरेसं आहे, पण ते लिहिणं गरजेचं आहे. कधी कधी काही शब्द महागड्या गिफ्टपेक्षाही खूप मौल्यवान असतात. तर यावर्षी रक्षाबंधनला तू मला काय गिफ्ट देणार असं विचारण्याऐवजी तुम्ही भावाला विचारा, आपण एकत्र काय करू शकतो. कपडे जुने होतात,
गॅजेट्स बंद पडतात, परफ्यूम संपतो, पण एकमेकांसोबत घालवलेला वेळ आणि मनापासून केलेल्या गप्पा या कधीच नष्ट होत नाही. त्या कधीच आउट ऑफ फॅशन होत नसतात. म्हणून यावर्षी तुम्ही तुमच्या भावाकडून एक मिनिंगफुल गिफ्ट मागा. थोडा वेळ, थोड्या गप्पा, थोडा टाइमपास आणि खूप सारा प्रेमाचा डोस. आणि हो, तुम्ही तुमच्या भावाकडून कोणतं गिफ्ट मागणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या भावाला किंवा बहिणीला शेअर करा. कदाचित या रक्षाबंधनला तुम्हाला खरंच काहीतरी वेगळं गिफ्ट मिळू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.